जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध दशक 5वा मंत्रांचा आणि समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 5वा मंत्रांचा आणि त्यामधील समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण नाम. आता ज्ञान म्हणजे काय समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्यामध्ये शुद्ध ज्ञान. आता आपल्याला ज्ञान म्हणजे काय आपल्याला ते समर्थांनी सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आतमधलं ज्ञान, अंतरीमधलं ज्ञान, पाहावे आपणासी आपण. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. समर्थांनी सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, हे शिष्या, लक्षण एक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्या अंतरी पाहावे, या नाव ज्ञान. मुख्य देवांस जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. म्हणजे मुख्य देव कोणता ते जाणायला सांगितले. कोणतं जाणावं? आपले सत्य स्वरूप काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि नित्य काय, अनित्य काय, चांगले काय, वाईट काय, याचा आपल्याला विचार करायचा. हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञान यालाच म्हणतात. चांगलं काय, वाईट काय, ज्ञान काय, अज्ञान काय, नित्य काय, अनित्य काय, हे सर्व समजणं म्हणजे ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत्य निवारे, या नाव ज्ञान. म्हणजे जेथे दृश्य असणारी प्रकृती संपते आणि पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले पदार्थ जेथे नाहीसे होतात आणि द्वैत समूळ नष्ट होते, त्याला ज्ञान म्हणावे. मन बुद्धी या गोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर, या नाव ज्ञान. समोर सांगतात, जे आत्मनिरूप आहे, आत्मज्ञान आहे, आत्मस्वरूप आहे, ते मन, बुद्धी, इंद्रिय यांनी जाणता येत नाही आणि तेथे तर्क चालू शकत नाही. ते परवानीच्याही पलीकडे आहे. असे जे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान होय. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यास बोलीजे. म्हणजे जेथे दृश्याचे भान उरतच नाही, जाणीव काही कारण जाणीव असणे हे अज्ञान होय. आणि याला विमल शुद्ध स्वरूपाचे ज्ञान म्हणतात. सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान. म्हणजे सर्व साक्षी जी चौथी अवस्था तुर्या, तिला ज्ञान असं म्हटलेलं आहे. पण हे म्हणणेही बरोबर नाही. काम त्या अवस्थेत साक्षीत्व आणि पदार्थ ज्ञान शिल्लक असतेच. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान. म्हणजे दृश्य पदार्थाचे ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात, तर शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान म्हणतात. जे ते सर्वची नाही ठाईचे, ते सर्व साक्षत्व कैसे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे माणूस नाही. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाखेरीज सर्व सुद्धा जर वाहत नाही तर त्या सर्वचे साक्षीत्व कसे राहणार. म्हणून तुर्यावस्थेचे ज्ञान हे शुद्ध माणूस नाही. ज्ञान म्हणजे अद्वैत्य, तुर्या प्रत्यक्ष द्वैत्य, म्हणून शुद्ध ज्ञान संतत वेगळाची असे. समर्थ काय सांगतात, ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुर्येतर साक्षीत्व म्हणजे प्रत्यक्ष द्वैतच असतं. म्हणून तुर्येपेक्षा शुद्ध ज्ञान हे नेहमीच वेगळे असते, हे जाणून घ्यावे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण.
शुद्ध स्वरूपाचे आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणू जे श्रोती. समर्थ सांगतात आत्ता शुद्ध ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. आत्ता शुद्ध ज्ञानाचे श्रवण करावे. आपण शुद्ध स्वरूपात असतो हे जाणणे, याचा अनुभव येणे, याला शुद्ध स्वरूपात ज्ञान म्हणतात. आणि हे श्रोत्यांनी समजून घ्यायचं आहे. समर्थ काय म्हणतात, परत सांगितलं आहे, आपण शुद्ध स्वरूपात असतो हे जाणणे, तीच कामं करणे, त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. आता प्रत्येकाची लक्षणं सांगितलेली आहेत. महावाक्योपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, ते तिचा तो विचारची केला पाहिजे साधके. म्हणजे महावाक्याचा उपदेश उत्तमच आहे, त्याचा जप करणं सांगितलेलं नाही, पण त्या महावाक्यांच्या अर्थाने साधकाने विचार केला पाहिजे. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याचा जप अधिकार न फटे भ्रांतीचा. म्हणजे महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंकाच नाही, पण त्याच्या अर्थसंबंधी विचार चिंतनच करणे जरुरीच आहे. आणि नुसता त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करीत आवृता शीनची होय. म्हणजे समज सांगतात महावाक्याचा आपण अर्थ लक्षात घेतला की आपण तत्वता आत्मस्वरूपच आहोत हे कळून येते, आणि नुसता त्याचा जप केल्याने व्यर्थ क्षीण होतो. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांचे आपण वस्तूचं आहे. म्हणजे महावाक्यांचे विवरण हे ज्ञानाचे मुख्य लक्षण समर्थ सांगतात, आणि शुद्ध लक्षणावरून आपण आत्माच आहोत याचा अनुभव प्रत्ययास येतो. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदी अंती स्वयभ स्वरूपचे स्वय. म्हणजे आपल्याला आपल्याच लाभ होणे म्हणजे स्वरूप ज्ञान अनुभव येणे, हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. वास्तविक ते ज्ञान अंती स्वतः प्रकाशित करणारे स्वस्वरूपात असते, जेथून हे सर्व प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झाली या फेटे भ्रांतिबंधनांची. म्हणजे जेथून हे सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी जेथे लय पावते, त्याचा नाश होतो, त्या आत्मज्ञानाचे स्वरूप ज्ञान झाले की बंधनांची भ्रांती नाहीशी होते. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. म्हणजे मत आणि मतांतरे जेथे फेल ठरतात आणि त्या संबंधाचे अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येते. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. म्हणजे या चराचराचे मूळ असलेले शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप, त्याचा साक्षात अनुभव येणे, आणि यालाच वेदांतमध्ये शुद्ध ज्ञान असे म्हटलेले आहे. शोधिता आपण मळ स्थान, सहजचे उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. म्हणून आपल्याला स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या अज्ञान नाहीसे होते, आणि यालाच समर्थांनी मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हटलेले आहे. आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता, तेने एकदसी वार्ता निशेष उडे. समर्थ सांगतात जर आपण आपला शोध घेऊ लागलो, अंतरीचा शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो, आणि ते स्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसे होते, आणि आत्मा हेच आपले स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञता अंगी बांधते. मी कोण ऐसा हेत, धरुण पहावा देहातीत, अवलोकिता आणि मस्त स्वरूपाची होय. म्हणजे वृत्ती अंतर्मुख करून मी कोण आहे हे जाणण्याच्या हेतूने आपला आपण शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीत आहोत हे कळून येते, आणि नंतर विचार केला की स्वरूप ज्ञानाचा साक्षात अनुभव येतो. असो पूर्वी थोर थोर, जे ते ज्ञान पहिलं पार, पावल ते साचार ऐक्य आता. असो समर्थ सांगतात असो पूर्वीचे महातूर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगे भावसागराच्या पैतीरास पोचले,
त्यांची नावे आता ऐका. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकाधिक महाज्ञानी याने ज्ञाने समर्थ सांगितलेले. पहिलं कोण? या ज्ञानाची योग्य कोण आहे? वसिष्ठ आहेत, महामुनी आहेत, शुक आहे, नारद आहेत, समाधानी झाले ते जनकाधिक महाज्ञानी झाले. वामदेवाधिक योगेश्वर, वाल्मिक अत्रि ऋषेश्वर, शौनिकादी अध्यात्मसार वेदांत मते. म्हणजे वामदेव आदी योगेश्वर, वाल्मिकी, अत्रि यांच्यासारखे ऋषेश्वर, शौनकादी वेदांत मतांचे सार जे आत्मज्ञान त्याच्या योगानेच परमपदाला पोचले. सनकादिक मुख्य आदी करुणी, आदिनाथ मीण कोडक्ष मुनी, अनिक बोलता वचनी, आगाध असती. जे मुख्यत्वे सनकाधिक त्याचेच आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादींची गणती करू लागल्यास असंख्य आहेत. सिद्ध मुनी महानुभव, सकाळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डोलत सदा. म्हणजे सिद्ध मुनी, श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे, ज्याच्या सुखाच्या योगे महादेव सुख डुलत असतात. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धातांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. म्हणजे जे वेदशास्त्रांचे सार आहे त्याची गुरुप्रीती, आत्मप्रचिती आणि प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान, सर्वत्रांचे गृह्य ज्ञान, ते सांगेजेल आता. म्हणजे भूतकाळ होऊन गेले, वर्तमान काळी आहेत असलेले आणि पुढे भविष्यकाळात होणारे जसजसे सर्व साधू संत आणि सज्जन या सर्वांचे जे गुह्यज्ञान आहे ते आता समर्थ सांगणार आहे. तीर्थव्रते तपे ज्ञाने, जे न जोडे धूम्र पाणे, पंचांगरी गौरांजने हे प्राप्त नव्हे. म्हणजे हे गृह्यज्ञान, तीर्थव्रत, तपज्ञान आणि धूम्रपान, पंचाग्नी स्नान, गौरांजन हे प्रास होत नाही. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची सिगची केवळ, जेणे संशयाची मूळ निशेष तुटे. म्हणजे ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ आणि ज्ञानाचे केवळ शिखरच असून त्यांच्या योगाने संशयपूर्ण नष्टता होतो. 56 भाषा तितुके ग्रंथ, आदी करुणे वेदांत, या इतुकियाचा गहनार्थ एकाची आहे. समर्थ म्हणतात की 56 भाषा आहेत जगात आणि या 56 भाषेची 56 पुस्तकंसुद्धा आहेत आणि जगात, आणि तसेच त्यात अनेक ग्रंथ आहेत. जगात 56 भाषा आहेत समर्थाने सांगितलेलं आहे आणि तसेच ते त्यांच्या अनेकाधिक ग्रंथ आहेत आणि ते सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदांताचा ग्रहण हा एकच अर्थ आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. जे नेनवी पुराणी, जे ते सिनिला वेदवाणी, त्याची आता योची क्षणी, बोधीन गुरुकृपे. म्हणजे ज्याचे ज्ञान पुराणांना नाही, ज्यांचे वर्णन करता वेदही शिनिले, त्याचे ज्ञान आता या क्षणी मी गुरुकृपेने उपदेश देऊ. पहिले नसता संस्कृती, रेग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. जे समर्थ म्हणतात संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेले नाही, पण मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सद्गुरू स्वामी माझ्या हृदयात बसले आहेत. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. त्यामुळे आता मला संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची आवश्यकताच नाही समर्थ म्हणतात, कारण माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयात वसत आहे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रयत्न विन सौरास सद्गुरू कृपा. म्हणजे वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता प्रयत्नाशिवाय सद्गुरू कृपारूपी अमृतमय प्रसाद मला लाभलेला आहे. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. समोर सांगतायत ग्रंथ कोणता आहे? महाराष्ट्र हा ग्रंथ आहे
मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहूनही संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत समर्थ सांगतात. आणि संस्कृत ग्रंथातही वेदांचा हा ग्रंथ फार श्रेष्ठ आहे. ते वेदांतापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जे ते वेदगर्भ सर्वही प्रगट झाला. म्हणजे त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीही नाही समर्थ सांगतात. कारण त्या सर्व वेदांचे सार प्रगट झाले की ज्ञान प्राप्त होते. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, अतिगहन जो परमार्थ, तो तू आता. असो समर्थ सांगतात, असा जो अतिश्रेष्ठ वेदांत आहे, त्या वेदांताचा मतितार्थ असा जो अतिगहन परमार्थ, तो आता तू ऐक, श्रवण कर. अहरे गहनाचाही गहन, ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. म्हणजे अरे या गहनाची गहन म्हणजे समर्थ काय सांगतात, सद्गुरु वचन तू जाणून घे आणि त्या सद्गुरु वचनामुळे निश्चितपणे समाधान तुला प्राप्त होईल. सद्गुरु वचने तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचने तोची दातांत सप्रचित आता. म्हणजे सद्गुरु वचन हाच वेदांत आहे, सिद्धांत आहे आणि दातांत आहे, आणि तो प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान आहे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. म्हणजे जे माझ्या स्वामीचे अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान झाले, ते हे माझ्या जीवीचे गुज, मी सांगतो म्हणून तुझ, जरी अवदान देसी मज, तरी आताच क्षणी. म्हणजे जे जे माझ्या जीवीचे गुज मी तुला सांगावे म्हणतो, तर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर मी या क्षणी सांगतो, असं सांगितलेलं आहे. शिष्य म्लादवदने बोलले, धरी सदृढ पाऊले, मग बोल आरंभिले गुरुदेव. समजलं, शिष्य म्लादवदने बोले म्हणजे हे ऐकताच शिष्याने गुरुची पावले सदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवाने बोलण्यास आरंभ केला. ब्रह्मस्मी महावाक्य, येथीचा अर्थ तर्क्य, तोही सांगतो ऐक्य, गुरुशिष्य जेते. ब्रह्मास्मी हे ब्रह्मवाक्य महावाक्य, त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तेही आता समर्थ आपल्याला पुढे सांगणार आहे. त्याच्या योगे गुरुशिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. ऐक शिष्या येतीचे वर्म, स्वय तोची आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम धरूची नको. म्हणजे श्री गुरुदेव म्हणतात की या शिष्या, येथे जे रहस्य आहे तू श्रवण कर, ऐक. तू स्वतःच ब्रह्म आहेस आणि याविषयी संदेह अथवा श्रम धरूच नकोस. नवविधा प्रकारी भजन, त्यांत मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन की जेला आता. म्हणजे नवविधा भक्तीमधील मुख्य ते भजन आणि आत्मनिवेदन ते तुला आता समग्र वर्णन करून सांगणार आहेत. निर्माण पंचभूते ये, कल्पांती नास्ती यथान्वये, प्रकृती पुरुषे जिये, तेही ब्रह्म होती. म्हणजे विश्वदेही होताना पंचमहाभूताच्या कर्माने निर्माण होतात, ती क्रमानेच या कल्पांतात लय पावत जातात. एवढंच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचेही बाह्यात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. दृश्य पदार्थ आटता, आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे. म्हणजे सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो ते राहत नाही. आणि कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच येते. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐकता, पिंड ब्रह्मांड पाहू जाता, दिसेल कोठे. समोर सांगतात ज्याची सृष्टीची वार्ताच नाही, ते पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड वाहून गेल्यास ते कसं दिसणार. ज्ञानवण्णी प्रगटे,
तेथे दृश्य केर आटे, तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. काय सांगितले समर्थाने? ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाल्यावर त्या योगी दृश्यरूपी केरकचरा जाळून जातो आणि सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताची ओसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. म्हणजे साक्षात्कारानंतर जी वृत्ती उद्भवली तर ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याने दृश्यप्रपंच असून नसल्यासारखा होतो आणि याप्रमाणे सहजच आत्मनिवेदन होते. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझे काय सिरे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. असो तुझी जर गुरुच्या ठाई अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. अभक्त असा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो आणि तू ते स्वतःला गुरुपासून वेगळा समजू नकोस. आता ह्याची दृढीकरण वाहवया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरिता तू सद्गुरु भजन कर. तू सद्गुरु भजन केलेस की तुला निश्चित समाधान लाभेल. या नाव शिष्य आत्मज्ञान, येणं पाहिजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. शिष्या यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि त्या योगेच पूर्ण समाधान प्राप्त होते आणि भवभयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्यच असते. देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येर झरा, भोगिल्याचं भोगी. म्हणजे चार नसला मी म्हणजे देह असे वाटते, ज्या देहाला मी म्हणजे देह असे वाटते तो आत्महत्याराच जाणावा आणि देहाभिमानामुळे जो जन्ममृत्यूचा येरझारा पुन्हा पुन्हा भोगवत राहतो. असो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा, सकळा आबाळ गोबळा सब्बाय तू. म्हणजे हेही असू दे आणि हे लक्षात समजून घ्या. समज म्हणतात की आत्मा हा स्थूळ आहे, सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारही देहातून वेगळा भिन्न आहे. जन्म मरण हे कुठलेही कर्म आणि त्यांचा स्पर्शही होऊ शकत नाही. हे सर्व देहांशी संबंधित असते आणि या ब्रह्मस्तंभापर्यंतच्या सर्व विश्वप्रपंचाला तू आत्मज्ञानाने सबाह्य व्यापलेले आहेस. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान मनोनिया. म्हणजे वास्तविकता पाहता येथे कुस्त्याचं जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजेच मी देवच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झालेली असते. त्यामुळे सर्व लोक बुडलेले आहेत. शिष्य एकांती बैसावे, स्वरूपे विश्रांतीस जावे, तेने गुरुण दृढावे परमार्थ हा. समोर सांगतात, हे शिष्या सांगतोय ते नीट ऐक. नित्यनिमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जा आणि त्या योगे स्वरूप येऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणीच तुला विश्रांती आणि समाधान प्राप्त होईल. आणि असे केल्यानेच परमार्थ म्हणजे आत्मज्ञान दृढ होईल. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाहिजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य बरे अंगी. म्हणजे अखंड श्रवण मनन घडले तर पूर्ण समाधान प्राप्त होते आणि अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते. शिष्य मुक्तपणे अनर्गळ, करीसे इंद्रिय बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही. म्हणजे शिष्या तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकट सोडलेस तर ती उंच घल होतील आणि मी तुझ्या मनातील तळमळी जाणार नाही. विषय वैराग्य उपजले, त्यासीच पूर्ण ज्ञान झाले, मनी टाकिताची लादले राज्य जेवी. म्हणजे ज्याला विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असे समजावे. जसे राजाने प्रथम मनाच्या लोभाने राज्याचा त्याग केला, पण मनी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे ते स्वतःचे राज्य परत मिळाले. मनी होता सिगटाचा, लोभ धरुणी तियाचा,
मूर्खपणे राज्याचा अव्यार केला. तो म्हणे शूद्रशिगांचा होता, पण राज्याने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अव्यार केला होता. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. ज्या पुरुषांचे ते ध्यान, तैसे त्याची प्राप्त असो. समर्थ सांगतात, असो हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो, तू लक्ष देऊ नये. ज्या पुरुषाला ज्या गोष्टीचे ध्यान लागले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंद्या पावजे शीघ्र. म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजे त्याला योग्य आत्मज्ञान आणि शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगाई हद्य होतो. सन्यपाताची ने दुखे, भयानक दृष्टीसे देखे, औषध घेताचे सुखे, आनंद पावे. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सन्निपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने सन्निपातावर औषध घेतली की रोज बस होऊन त्याला सुख आणि आनंद मिळतो. तैसे अज्ञान शून्य पाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. त्याप्रमाणेच अज्ञानरूपी सन्निपातामुळे मिथ्या दृष्टीस लागू लागते आणि यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा श्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरी मुळी काहीच नाही हे त्याला कळू येते. मिथ्या स्वप्ने वोस नाला, तो जागृतीस आणिला, त्याने पूर्वादशा पावला निर्भय जे. म्हणजे मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला जागे केली की त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होते. मिथ्याचं परिसाचे सत्य वाटले, त्याने गुणे दुःख्य झाले, मिथ्या ते निरसले, हे तो घडेना. म्हणजे स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटते आणि त्यामुळे दुःख झाले की जे मिथ्या आहे म्हणजे अस्तित्वातच नाही त्याचे निरसन होणे शक्य नसते. मिथ्या आहे जागृतासी, परिवेड लागली निद्रस्तांसी, जागा झाली तयांसी, भयची नाही. म्हणजे जो जागा झालेला असतो त्याला तो मिथ्या आहे हे कळते, पण जो झोपलेला आहे त्याला तो खरे भासून बोलवतं आणि झोपलेला जागा झाले की त्याची भय नाहीसे होते. परी अविद्या झोप येते भरे, बरी सर्वांग काविरे, पूर्ण जागोती श्रवणधारे, मनने करावी. पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्ने पडून ती जीव भयानक होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो आणि या अविद्या स्वरूप निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरता सतत श्रवण मननाची आवश्यकता असते. जागृतीची ओळखण, ऐकतयाचे लक्षण, जो विषय विरक्त पूर्ण अंतरापासून. म्हणजे या जागृतीची ओळख पडावी म्हणून एक लक्षण सांगते, ते आपण नीट श्रवण करावे. सदस्यमत सांगतात, जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असे समजावे. जेने विरक्त सन यावे, तेने साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरी व सांडुनी. म्हणजे जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असं जाणावे आणि आपला मोठापणा सोडून साधन करीत राहावे. साधनेने मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्यावन मुमुक्ष भला ज्ञानाधिकारी. म्हणजे ज्याला साधने करून आवडत नाही तो मी सिद्धच आहे आणि मला साधनाची काय आवश्यकता असं जिथे घडते जेव्हा घमंड होते त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकार असलेला मुमुक्षुच बरा. तव शिष्या केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसे जाणावी. म्हणजे हे सद्गुरूचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्ध व मुमुक्षाचे लक्षण कोणते आणि कोणते साधक आणि कोणते सिद्ध हे कसे ओळखावे हे आपणास सांगा. याचे उत्तर श्रोत यांसी, पुढील दिदले पुढील समासी, श्रावद श्रोते कथेसी अवधान घ्यावे. समर्थ म्हणतात
याचे उत्तर बद्धाचे मुमुक्षाचे सिद्ध साधक हे कसे ओळखायचे आहेत तर आपल्याला पुढील समासात दाखवलेले आहे आणि ते पुढील समासात आपल्याला श्रवण करायचे आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.